काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका सीजेपीने घेतली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितलाय। काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीत जे.पी. नड्डांनी सीजेपीच्या मागण्यांबाबत चर्चा केली, पण काँग्रेस जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नहीं असा पवित्रा घेतलाय। हमने बहुत साफ शब्दों में सरकार को बता दिया कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नॉन नेगोशिएबल है। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा या उनके कैबिनेट के बर्खास्तगी के बिना यहां पर जो प्रदर्शन चल रहा है, जो पूरे देश भर में प्रदर्शन चल रहा है, वो प्रदर्शन बंद नहीं होगा। ये हमने आज सरकार को साफ शब्दों में कम्युनिकेट कर दिया है कि नरेंद्र मोदी जी से इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे। फिर अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा। फिर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल उद्या पुन्हा बैठक घेणार असल्याचं जे.पी. नड्डा यांनी सांगितलंय। उद्या दुपारी नड्डांची सीजेपीच्या प्रवक्त्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे। काँग्रेस जनता पार्टीने सरकारसमोर 3 मागण्या ठेवल्या आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई आणि लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई अशा 3 मागण्या सीजेपीने सरकारसमोर ठेवल्यात। सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा के सुझाव हुए। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे। जखमी विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी माध्यमांच्या समोर आले। विद्यार्थ्यावर पॅलेट गनने हल्ला का केला असा सवाल राहुल गांधींनी केलाय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला साहिल हा हरियाणाचा असून पॅलेट गनमुळे त्याचा एक डोळा गेल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचे आरोप फेटाळले होते। दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्याला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली। इनकी आंख डैमेज हो गई है, इनकी आंख से इनको दिखाई नहीं दे रहा है। तो ये हमारे फ्यूचर है हिंदुस्तान के। ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है, पीटा गया है। और ये क्या कर रहे हैं? पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हैं। क्यों कर रहे हैं? इनका पेपर लीक हुआ। इन्होंने पुलिस का एग्जाम किया, मेहनत की, सालों मेहनत की, और फिर एक दिन इनको बताया गया कि भैया पेपर लीक हो गया है। पॅलेट गनमुळे जखमी झालेला साहिल हरियाणाचा आहे। साहिलने पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, पण त्याच्या पोलीस भरतीचा पेपरच लीक झाला होता। मेरा नाम साहिल है। मैं बस अपने लिए जस्टिस की मांग करता हूँ। इनकलाब जिंदाबाद। शाबाश। 20 जुलैला संसदेकडे निघालेल्या सीजेपीच्या मोर्चा दरम्यान पोलीस कारवाईमध्ये सुमारे 80 आंदोलक जखमी झाले। आंदोलकांपैकी काही जणांना पॅलेट गनने म्हणजे छर्यांच्या बंदुकीने दुखापत झाली। कॅनॉट प्लेसजवळ आरएफ जवानांनी पॅलेट गनने गोळीबार केल्याचा आरोप आहे। दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचे आरोप फेटाळले असले तरी आता पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी समोर आलाय। पॅलेट गन ही एअर गन प्रकारची बंदूक आहे। पॅलेट गनमधून धातूच्या छोट्या गोळ्या म्हणजे छर्रे बाहेर पडतात। पॅलेट गन सारखीच असणाऱ्या शॉटगन मधून सुद्धा एकाच वेळी अनेक छर्रे बाहेर पडतात। राहुल गांधी आणि अभिजित दिपके हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। सलग 5व्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा संसदेमध्ये गदारोळ पाहायला मिळालेला आहे। संसदेमध्ये चर्चेची कोंडी फुटणार तरी कशी असा सवाल आता उपस्थित केला जातोय।
दरम्यान सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडलंय. त्यामुळे आता जंतर मंतरवरील आंदोलन संपणार का अशीही चर्चा सुरू होती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये वांगचुक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडलं. त्यामुळे आता जंतर मंतरवरील आंदोलन संपणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र आज सकाळी राहुल गांधी आणि दिपकेनी प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही अशी घोषणा केली. या घोषणेनंतर आज सलग 5व्या दिवशी सत्ताधारी विरोधकांच्या गदारोळानंतर संसदेचं कामकाज स्थगित झालं. आता संसदेमध्ये चर्चेची कोंडी फुटणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे या आठवडाभरामध्ये संसदेचं कामकाज होऊ शकलेलं नाही. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं खरं, परंतु सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे चर्चेऐवजी कामकाजाला स्थगितीच जास्त मिळाली. सोमवारी लोकसभा 6 वेळा स्थगित झाली, राज्यसभा 5 वेळा स्थगित झाली. मंगळवारी लोकसभा 3 वेळा आणि राज्यसभा 3 वेळा स्थगित झाली. बुधवारी लोकसभा दिवसभरासाठी स्थगित झाली तर राज्यसभा सुद्धा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित झाल्या. शुक्रवारी लोकसभा 2 वेळा स्थगित झाली तर राज्यसभा 2 वेळा स्थगित झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे संपूर्ण आठवडाभर संसदेचं कामकाज ठप्पच होतं. आता थेट सोमवारपासूनच या कामकाजाला सुरुवात होण्याची चिन्ह आहे. त्याआधी सत्ताधारी विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन करतायत, तर विरोधक मात्र सत्ताधारी चर्चेची संधी देत नाहीत असा दावा करत आहेत. प्रधानमंत्री जी ने देश को आश्वासन दिया और जो प्रमुख एक्टिविस्ट जिन्होंने भूख हड़ताल किया, सोनम वांगचुक जी ने भी अपना अनशन तोड़ा है और चर्चा के लिए उन्होंने भी मांग किया है. तो फिर देश के सामने में अब हम चर्चा नहीं करके बहाना बनाएंगे तो ये अच्छा संदेश नहीं जाएगा. वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए. अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है. तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है. जब मैं उसका जवाब देना चाह रहा था फिर मुझसे माइक ले लिया, मुझे अपॉर्च्युनिटी नहीं दी. यासोबतच राहुल गांधी आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं आता प्रधान यांच्या राजीनाम्यावर एकमत झाले. जो एजुकेशन मिनिस्टर है, जिसके कारण ये हुआ है, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए. धर्मेंद्र प्रधान इज ए क्रिमिनल एजुकेशन मिनिस्टर. ही हैज टू बी रिमूव्ड. ही इज a symbol of the collapse of our education system. He has to go. मीटिंग में इस्तीफे के नीचे कुछ भी मंजूर नहीं है. 20 से ज्यादा बच्चों को आत्महत्या करी थी, सैकड़ों बच्चे के सर फोड़े गए. 20 जुलाई को सोनम सर को 26 दिन तक भूख हड़ताल करनी पड़ी है. तो इसके बाद तो इस्तीफे के नीचे हमें कुछ मंजूर नहीं है. तो इस्तीफा ही चाहिए ना, इस्तीफा ही लेंगे ना, तो यहां से इस्तीफा लेकर ही हटेंगे. प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारकडून कोणतंही प्रत्युत्तर दिलं जात नसलं तरी मोदींनी मात्र पेपरफुटीवर याच अधिवेशनामध्ये कठोर कायदा करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काँग्रेस नेते खरगेंनी जोरदार टीका केली. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी. जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. अगर उनको कुछ बोलना है तो सदन में बोलना चाहिए, तभी हम वो ऑथेंटिक बात उनकी समझेंगे. जब वो आएंगे स्टेटमेंट करने तो उनको रात के 12 बजे करने के बजाय दिन में पार्लियामेंट में आके अगर वो कहे क्या कहना चाहते हैं हम देखेंगे. त्यामुळे राजधानी दिल्लीमधील ही कोंडी आता फुटणार कशी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे. तर मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी हे आश्वासन दिलं. पेपरफुटीसाठी याच अधिवेशनामध्ये कायदा आणणार असं आश्वासन मोदींनी दिलं आहे. एरवी रात्री 8 वाजता येऊन देशाला संबोधित करणाऱ्या मोदींनी काल रात्री 12 वाजता सोशल मीडियावर महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केलाय. मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं.
याच अधिवेशनामध्ये पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करणार असल्याची घोषणा मोदींनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. शक्ति का उपयोग करके मात्र मोदींनी शेअर केलेल्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एरवी मोदी जिथे जातात तिथे अनेक कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने लावले जातात अशी चर्चा असते. विरोधकांनी त्यावरून आरोपही केले. परंतु काल रात्री शेअर केलेला व्हिडिओ यापेक्षा वेगळा ठरलाय. जेन झी सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे सेल्फी कॅमेऱ्याने रील किंवा ब्लॉग शूट करतात त्याच पद्धतीने मोदींनीही हा व्हिडिओ शूट केला होता. त्यातही मित्रो या वाक्याने सुरुवात करणाऱ्या मोदींनी या व्हिडिओची सुरुवात मात्र फ्रेंड्स असा शब्द उच्चारत केली. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है. त्यातही लांब लचक भाषण करण्याऐवजी मोदींनी केवळ 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केलाय. पेपर लीक त्यामुळे मोदींनी जेन झी आंदोलनाची दखल घेतल्याची चर्चा आहे. कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है. तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. जंतर मंतरवरील आंदोलन जेनझी पिढीचं असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केला. जेनझी पिढी रात्री 11 नंतर सोशल मीडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह म्हणून रात्रीची वेळ निवडली. जेनझी पिढीशी कनेक्ट होण्यासाठी मित्रोऐवजी फ्रेंड शब्द वापरला. जेनझी सर्वाधिक रील पाहतात म्हणून मोदींनी 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा व्हिडिओ केला. कमी कालावधीचा व्हिडिओ केल्यामुळे तो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता अधिक आहे. समय में याआधी मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा रात्री 8 वाजता केल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीची घोषणा, 24 मार्च 2020 देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा, 12 मे 2020 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर भारत अभियान या प्रमुख घोषणा केल्या. संपूर्ण देशवासियांना संबोधित करण्यासाठी तेव्हा मोदींनी टीव्ही या माध्यमाचा आधार घेतला होता. पण आता आंदोलन जेनझीचं असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याऐवजी थेट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय. मैंने